नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आरीवर्क ब्लाऊजवरती आरीवर्क केलेलं हे असं लटकनसाठी डिझाईन येतं आहे बघा. तर याचे लटकन कसे बनवायचे तर ते आपण बघणार आहोत. तर हे बघा, असे आपल्याला असं वर्क केलेले आरीवर्कचे असं डिझाईन येतं आहे. तर हे कशासाठी असतं तर लटकन बनवण्यासाठी असतं. आपण नॉट बांधतो तर त्या नॉटला लावायला हे असे लटकन असतात. तर ते लटकन आता आपण आरीवर्क असल्यामुळं त्याला कसं हे करणार, तयार करणार की लटकन म्हणून, तर ते बघणार आहोत. तर ते तुम्ही बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं. तर आता हे याचाच उरलेला जो कपडा आहे मी तो कपडा कट करून घेतला. हे बघा असं वर्क आहे ना, तर असा हा कपडा थोडं साईडनं कट करायचं आणि हा कपडा असा मध्ये फोल्ड करायचा आणि इकडच्या याला पण असं मध्ये कपडा फोल्ड करून असं जॉईंट करायचं आणि आपल्या सुईच्या साह्याने असं त्याला टच करून घ्यायचं. असा थोडा थोडा तो कपडा असा मध्ये टाकत यायचा आणि वरतून आपण सुईद्वाऱ्यानंच त्याला, कारण तिथं मशीन चालवणं तर शक्य नाही आहे आणि एवढ्या छोट्या याच्यावर आपल्याला मशीन पण चालवता येणार नाही आणि वर्क असल्यामुळं जमत पण नाही मशीन चालायला. त्याच्यामुळं आपण असं करायचं, बरोबर असं वर्क असं येऊ द्यायचं आणि पूर्ण तो कपडा जो आहे तो कपडा मध्ये फोल्ड करायचा आणि वरतून असं सुईनं त्याला शिवून घ्यायचं. आणि आपल्याला मी अगोदरच कपड्याच्याच ब्लाऊज पीसच्या कपड्यामध्येच नॉट बनवलेले आहेत. तर मग ती नॉट जी आहे ती नॉट पण याच्यामध्ये अशी नॉट याच्यामध्ये टच करायची आहे आपल्याला. ती पण याच्यामध्ये सुईनंच पॅक करून घ्यायची आहे. हे बघा, ही अशी नॉट आहे तर ती नॉट बरोबर अशी वरती तिथं अशी मध्ये टाकायची आणि असा कपडा फोल्ड करून आपल्याला ती नॉट पण त्याच्यामध्ये पॅक करून घ्यायची आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की हा लटकनासाठी तर दिलेलं दिसतंय, कशासाठी दिलं आहे हे डिझाईन. तर ते लटकनासाठी असतं की असे लटकन बनवायचे असते त्याच्यामध्ये. आणि हे असं मध्ये थोडं असं फोल्ड करून थोडं हार्ड जातं आहे पण एकदम व्यवस्थित आणि असं एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करायचं. थोडं आपण असं दाबत आलं ना तर फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित येते. आणि तिथं नॉट जी आहे नॉट असे छान म्हणजे जास्त टाके देऊन तिथं पॅक करून घ्यायची. आता हे तर थोडंसं आपलं राहिलेलं पॅक करायचं. त्याच्यामध्ये मी तो कपडा टाकला आहे बघा. असे कपड्याचे मी बारीक बारीक काप केले तुकडे आणि ते असे त्याच्यामध्ये टाकायचे, जेणेकरून की लटकन पण असं मग फुगलं जातं. आणि आता वरतून असं पॅक करून घ्यायचं. हे असं व्यवस्थित त्याला पॅक करायचं. हे बघा, बरोबर व्यवस्थित असं आपलं पॅक झालेलं आहे. उरलेला धागा कट करायचा. हे बघा, एकदम व्यवस्थित किती छान असं लटकन बनलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. माझा व्हिडिओ बघितल्यास धन्यवाद.